मणक्यामध्ये स्टेरॉइडचे इंजेक्शन चांगलं का वाईट हे जर जाणून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की बघा। नमस्कार, मी डॉक्टर चिन्मय फडतरे। आज आपल्याशी मणक्यामधील जे स्टेरॉइडचे इंजेक्शन देतात, ज्या काही पेशंट्सना की क्रोनिक पेन आहे, म्हणजे खूप दिवसापासून पेन आहे आणि ते काही केलं थांबत नाहीये, पण त्यांच्यामध्ये पायातली ताकद कमी झालेली नाहीये किंवा बधीरपणा नाहीये, अशा गोष्टी आहेत, पण फक्त दुखणं आहे, अशा लोकांमध्ये एपिड्युरल स्टेरॉइड इंजेक्शन दिलं जातं। नसांच्या जवळ जाऊन हे दिलं जातं, जेणेकरून त्या नसांचं दुखणं किंवा नसांवर आलेली सूज ही कमी होते आणि त्यामुळे आपोआपच दुखणं ते बंद होतं। पण हे इफेक्ट जो आहे एपिड्युरल स्टेरॉइडचा तो काही टेम्पररी आहे। काही लोकांमध्ये 2 आठवडे ते 2 महिन्यापर्यंत त्याचा इफेक्ट राहतो। दुखणं थांबल्यानंतर त्यांनी फिजिओथेरपी चांगली केली तर हा पेन रिलीफचा इफेक्ट हा अधिक काळ चालतो। त्यामुळे एपिड्युरल स्टेरॉइड इंजेक्शन सिलेक्टेड पेशंटसाठी आम्ही वापरतो, ज्यांच्यामध्ये थोडंसं पेन कंट्रोल करणं, औषधांवर कंट्रोल करणं अवघड जातं। तर अशा लोकांमध्ये आम्ही स्टेरॉइड इंजेक्शन सजेस्ट करतो, जेणेकरून त्यांना या पेनमधून रिलीफ मिळावा आणि लवकरात लवकर फिजिओथेरपी स्टार्ट करता यावी। याबद्दल जर डिटेलमध्ये जाणून घ्यायचं असेल तर खाली कमेंट सेक्शनमध्ये स्पाईन असं कमेंट करा आणि त्याचे डिटेल्स आम्ही तुम्हाला पर्सनल मेसेजमध्ये पाठवतो।